कल 11 बजे शिवालय, जो शिवसेना का पार्टी ऑफिस है, वहाँ 11 बजे महाविकास आघाड़ी की ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस होगी, संयुक्त पत्रकार परिषद, जहां शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, बाळासाहेब थोरात जी, पृथ्वीराज चव्हाण जी, वर्षा गायकवाड़ जी और शिवसेना के भी सभी प्रमुख नेता उपस्थित रहेंगे। मुझे लगता है महाविकास आघाड़ी में सब कुछ ठीक है और ठीक हो गया है, ये बताने के लिए ये पत्रकार परिषद है। हमारे अखाड़े में कोई भी बिगाड़ी नहीं है। बिगाड़ी तो मुझे सामने दिख रही थी। अब तक उनकी सीट शेयरिंग नहीं हो गई है, खिंचमतानी चल रही है। बहुत से जो सिटिंग एमपी थे शिंदे गुट के, उनकी उम्मीदवारी कट गई है। बहुत सी बात है। महाविकास आघाड़ी में सब कुछ ठीक चल रहा है और इसलिए कल हम सब मिलकर एक ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस लेकर जनता के सामने जाएंगे। सर, मोदी और योगी महाराष्ट्र में हैं। आज के दिन आज से चुनाव प्रचार शुरू करें, आप क्या महाविकास आघाड़ी कैसे देखते हैं? क्या देखेंगे? 10 साल के बाद भी दर दर भटकना पड़ता है। यहाँ वोट मांगने के लिए योगी जी को आना पड़ता है। योगी जी ने अपने राज्य में रुकना चाहिए। वहां की स्थिति बीजेपी की बहुत गंभीर है, मुझे मालूम है। अभी मोदी जी को तो क्या है, सब पूरा सरकारी ताम झाम लेकर वोट मांगने जा रहे हैं। ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है, ये सबको मालूम है। पूरी सरकारी विमान, सरकारी तामझाम सब लेकर एक पार्टी के लिए वोट मांगना प्राइम मिनिस्टर को, ये पता होना चाहिए, ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है। हुआ है सैनिक स्कूल को लेकर उद्या गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याचं महत्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला चांगलं माहित आहे। अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तापैकी एक। आमच्या भावना या दिवसाशी जोडलेल्या असतात। त्याच्यामुळे उद्याच्या शुभ मुहूर्तावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्यासह आमचे सगळे घटक पक्ष महाविकास आघाडीतले, यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय, नरिमन पॉइंट इथे 11 वाजता होईल। आणि महाविकास आघाडीतली पुढली दिशा, झालेलं जागा वाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य काही अनेक गोष्टी आहेत, त्या संदर्भात तुम्हाला हे आमचे प्रमुख नेते उद्या माहिती देतील। नाना पटोले म्हणतात की टोकाची भूमिका घेऊ नये तुम्ही। उद्या पत्रकार परिषद आहे संयुक्त ना, उद्या संयुक्त पत्रकार परिषद आहे। याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत। कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही, ना काँग्रेस पक्षाने घेतली, ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली, ना शिवसेनेने घेतली। आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते, त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं। मग समजूत काढली जाते, त्यातून मार्ग निघतो। नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील, तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या त्या भागातल्या। मग शिवसेनेच्या सुद्धा अशा प्रकारच्या भावना काही ठिकाणी झाल्या, आम्ही त्यांना शांत केले। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता कार्यकर्त्यांचा, पण आता काही ठिकाणी सीपीआयएम, सीपीआयएम यांना काही जागांसंदर्भात आग्रह होता। त्यांच्याशी चर्चा करून, कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही काही मार्ग काढलेला आहे। याचा अर्थ असा नाही की कोणी टोकाची भूमिका घेत आहे। वेगळे वेगळे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनते किंवा युती, महायुती का युती होत असते। कार्यकर्त्यांचं मन राखणं ही प्रत्येक नेत्यावरती एक फार मोठी जबाबदारी असते। पण मला वाटतं काल संध्याकाळपर्यंत सगळे विषय संपलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्र उद्या
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण पत्रकारांसमोर जनतेसमोर जाऊया आणि त्यानुसार उद्या 11 वाजता शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद ठरवलेली आहे. आघाडी धर्म पाळताना सामंजस्य भूमिका ठेवावी. आघाडी धर्म कोणी? पाळताना सामंजस्य भूमिका कोण? ठेवावी असं वडेट्टीवार म्हणतात. चांगलं आहे ना, वडेट्टीवार हे योग्य बोलत आहेत. आता या विषयावरती फार चर्चा न करता उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तिन्ही पक्षाने आणि इतर आमच्या घटक पक्षाने एकत्र येऊन 48 जागावर महाविकास आघाडीचा उमेदवारांचा प्रचार जोरात करावा ही आमची भूमिका आहे. सर, ईडी के बाद अब एनआईए जो है वो बंगाल में उसके खिलाफ मामला दर्ज किया गया। टीएमसी का कहना है कि उन्होंने एक महिला के साथ छेड़खानी की और एक बीजेपी नेता से मिलकर आए थे पहले एनआईए के जो एसपी वहां पर। अगर पश्चिम बंगाल में टीएमसी के नेता ये बात सामने ला रहे हैं तो ये सच है।